पर्यंत फुगून वर आले का शेवट आम्हालाही काय वाटते का नाही 24 तास झाले. काल 15व्या मिनिटाला साहेब यांना फोन केला ना फक्त एक 15 मिनिटं पाणी बंद करा इथं जवळ बॉडी सापडली. यांनी ते सुद्धा नाही केलं बस. बरं दिवसभर आम्ही यांना आलो आम्ही तुमच्याकडे आलो कोणी आम्ही यांच्याकडे गेलो सुद्धा नाही का तर मग आम्हाला काय वाटलं 24 तासात बॉडी फुगून वर इथे भेटन आपल्याला पण साहेब ते सुद्धा सापडत नाही तर आम्ही काय करायचं सांगा. बरं गळ टाकले तरी सापडेल. पाणी एवढं आहे तर आमच्या सारख्यांनी काय करायचं गरीबांना न्याय नाही का सापडत सुद्धा नाही कोणी. हा सापडत सुद्धा नाही तिथं. पाण्याचा प्रवाह नाही कमी करता येतात. ज्या वेळेस मी पहिला संपर्क साधला सरपंच या नात्याने मी सरपंच ओमरस ग्रामपंचायत ज्यावेळेस मी संपर्क साधला त्यावेळेस ते म्हणले पोलीस स्टेशनला मिसिंगची केस द्या त्यांची डायरी आम्हाला द्या आणि मग आम्ही पाणी बंद करण्याची कार्यवाही करतो. अर्ध्या तासाच्या आत त्यांना मी डायरी पाठवली आळेपाट्याला केस मिसिंगची केस नोंदवली त्यांना डायरी पाठवली तर त्यांनी नंतर नानो साहेबांशी फोन केला ते म्हणले वरिष्ठ अभियंत्यांशी फोन करा त्यांचा नंबर नव्हता त्यांचा नंबर मला सकाळी मिळाला 9:30 वाजल्यापासून मी त्यांच्या संपर्कात आहे तरी पण त्यांनी परत फोन केला नाही. ते म्हणले पाणी बंद करण्याची आमच्याकडे प्रोसिजर 4 दिवसाची मग 4 दिवसांनी आम्ही आमची माणसं शोधायची कसं आहे. त्याच वेळेस ऐका एकच मिनिट जर त्यांच्याच घरातला व्यक्ती असता किंवा त्यांचाच कर्मचारी असता तर किती वेळात बंद केलं असतं आणि हाच अधिकारी पडला असता तर किती वेळात बंद केलं असतं पाठ साहेब. फुटला असता शेवटी तर लगेच प्रत्येकाच्या बंद भावना केलं आहेत असतं. की नाही गरिबांसाठी नाही का हा गरिबांना न्याय नाही भेटणार का आणि जर ते बंद करायचं आपण काय करू साहेबांना बोलायला मग तसं साहेबांना त्यांना साहेब त्यांना तसं सांगा तुम्ही काय होतं इश्यू क्रिएट वाढतो तुम्ही प्रेमाने व्यवस्थित त्यांना सांगा. शेवटी आपल्या कुटुंबातलं ते जोडी गेले असं समजून मार्ग काढा ना. हा पण तुम्ही असं बोलल्यावर काय होतं तुम्ही मगाशी तुमचे ते कोण आहेत ना ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे ऑफिसर ते चुकीचं बोलले त्या मॅडम चुकीचं बोलल्या. तुम्ही यांना विनंती करा की बाबा सूर्योदय झाल्यावर आपण पाणी बंद करू सगळ्यांनी सहकार्य करा. साहेब सहकार्य करतील ना पण तुमची भाषा सर 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 तुमच्या लोकांची भाषा अतिशय उर्मट आहे. तुम्हाला नम्र विनंती तुम्ही माझे पण चांगले मित्र आहात. तुम्ही ह्या दोन्ही सरपंच साहेबांना विनंती करा की बाबा आपण सकाळी पाणी बंद करू मार्ग निघायला साहेब इथं पोलीस पण आलेले आहेत. शेवटी चर्चेने प्रश्न सुटतो. चला ओके नमस्कार. हो थँक्यू. तुम्ही आता सरपंच साहेबांच्या फोनवर फोन करा अतिशय प्रेमाने बोला आणि ते रेकॉर्ड करतो ते उचलतील आता उचलतील. ओके काय म्हणणार करा हा आपले सर नमस्ते. सरपंच हा बोला सर. सरपंच साहेब बरं का आपण आता रात्रीची वेळ झालेली तर आपल्याला विनंती आहे हा आपण उद्या सकाळी थोडासा शोध घेतल्यानंतर की नाही आपण आता एसी मॅडमशी पण मी बोललो हा की म्हणलं तुम्ही वरिष्ठांशी चर्चा करा आपल्याला याच्यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे. तर ते म्हणे ठीक आहे सकाळी आपण वरिष्ठांशी मी पण बोलते म्हणे आणि मग काय परिस्थितीनुसार निर्णय घेऊ आपण. पाणी किती वाजता बंद होईल तेवढं सांगा आम्हाला बाकीचं सांगायचं नाही एकाच शब्दात सांगायचं. आपण सकाळी की नाही थोडासा शोध घेऊन आपण दुपारपर्यंत आम्ही दिवसभर शोध घेतला विसापूर पर्यंत गेलो श्रीगोंद्यापर्यंत गेलो. तुम्ही काय शोध घेणार आहे मला सांगा. सकाळी आपल्या लक्षात आल्यानंतर थोडीशी पाणी करून आपण वरिष्ठ पाणी काय करणार आहे पाणी नाही तुम्ही फक्त पाणी बंद करून द्या आम्ही आमची पाणी करतो. तुम्ही फक्त पाणी बंद करण्याची जबाबदारी घ्या सर बाकीची जबाबदारी आम्ही घेतो आम्ही शोधतो. तुम्ही किती वाजता पाणी बंद करणार आहात तेवढंच सांगा. आता मी त्यांच्याशी बोललो ते म्हणे आपण सगळे निर्णय घेऊ याच्यामध्ये साधारण. अहो इथं आंदोलन चालू आहे धरणावर. अहो इथं आंदोलन चालू आहे इथं 100 लोक आहे. तुम्ही आता तू सकाळी निर्णय घेणार आम्ही इथं बसू का तोपर्यंत सकाळपर्यंत. तर आता आपण अचानकपणे सर तुम्ही मॅडमशी बोलून घ्या ना साहेब सरांशी बोलून घ्या ना. मॅडमशी बोलून घ्या सर. मी मॅडमशी माझं बोलणं चालू आहे. आपण सारखेच आपण आपल्या कामाने करून हे थोडा उशीर होईल येतो. काय म्हणाले वाणी साहेब ते भिंतीपर्यंत आहे त्यांना जर हंडे बोलले तर हे भिंती जाऊन डोका पडतील एवढा राग आहे त्यांना. साहेब नाही म्हणले ना ते भिंती जाऊन डोका दुसरा महत्व हो
चिखलेगाव साहेब साहेब चिखले साहेब, तुमच्याकडे त्या धरणाच्या कडेला राजरोजपणे वाळू काढली जाते. साहेब कोणाचं लक्ष आहे? तू म्हणा आमचा काही संबंध नाही. मस्त होतं संबंध. साहेब दिवसा ढवळ्या काढल्या जातात. काय कोणाची जबाबदारी आहे? इथं बाजूला मुरुम काढला जातो, कोण पाहतंय? हो, तो जर वाळू काढीत्या तो पूल जे पाणी जाते ना, तो पूल एक दिवस ढासळा ना अख्खा. आता जाऊन बघा ते वाळूची ढीग आहे. साहेबांचा फोन आहे साहेब. स्पीकर ऑन करा. हा बोला. झाले बोलणं, ते म्हणले एस साहेबांशी बोलते, आपले वाणी साहेब पण बोलले आणि आपले इथं पोलीस अधिकारी पण आलेत. ते चालू आहे चर्चा. हां, चर्चा चालू आहे, होईल. बोला बोला बोला. हॅलो सर. हां नमस्ते, पोलीस हवालदार कुठे बोलतो? नारायणगाव. हो 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 नाही, त्यांच्याबरोबर बोलून तुम्ही पण थोडासा फॉलोअप घेऊन ये ना. लोकांच्या भावना अत्यंत तीव्र झालेल्या आहेत. लोक ऐकायला मागत नाही. त्यांना शब्द पाहिजेत. उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत आम्ही कसल्या परिस्थितीत त्यांना थांबवतोय. 10 वाजता बुवा जर काही मिळून आलं नाही तर 10 वाजता आम्ही पाण्याचा फ्लो कमी करू, अन्यथा बंद करू. जे काही तुमच्या याच्यात निर्णयात असेल ते. हंडींच्या काय हातात नेवल्या? त्यांच्या काय हातात? तुम्ही थोडासा फॉलोअप घ्या ना. आता इथली परिस्थिती तसं. हां, त्यांनी इथं यायला पाहिजे होतं. एवढा आक्रोश पाहून ते फोनवरनं उंटावरनं शेळे हाकतात. काय परिस्थिती कशी काय? त्यांची जोखीम नाही काय? आणि साहेब त्यांना उतरे काही इथे चांगलं गांभीर्य कळलं पाहिजे ना. ठीक आहे चालेल. तेवढं दोघांचा follow घ्या जीव आणि phone गेला. करा परत. एक मिनिट माझ्याशी बोला. बाजार हा साहेब, नमस्कार. हा साहेब बोला ना. वरिष्ठांशी बोलणं झालं ते म्हणे सकाळी आपण 10-11च्या दरम्यान पोलीस प्रशासन आणि यांच्याशी चर्चा करून एखाद्या तासासाठी पाणी कमी करू. साहेब काहीच प्रश्न नाही. ऐका ना तुमचं अभिनंदन, पण असं म्हणजे सो नको. पाणी कमी केलं, बॉडीचा शोध लागणार आहे. कदाचित उद्या बॉडी फुगून सुद्धा वर येणार आहे. पण तुम्ही सकारात्मक राहा. सकारात्मकच आहे आपण काय. माझा सरपंच साहेबांना तसा शब्द द्या की 10 वाजता आपण पोलीस सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पाणी आपण कमी करू, असं क्लिअर शब्द द्या. एक मिनिट मी स्पीकर ऑन करतो. साहेब बोला. हां तर उद्या सकाळी 10च्या दरम्यान 11च्या दरम्यान आहे ना आपण पाणी कमी करू आणि त्याचबरोबर पोलीस आणि आपण सगळे शोधायची तयारी करू. म्हणजे त्याच्याबरोबर आपल्याला काही वेळासाठी पाणी कमी करण्याबद्दल परवानगी दिलेली आहे. फक्त आपण आपली यंत्रणा तयारी ठेवा आणि उद्या रिस्कॉल बोलून घेऊ. पाणी किती कमी करणार पण साहेब? आता 15 फुटावर पाणी, आपले पाईप थोडं कमी करू. 15 ते 18 फुटावर आत्ता पाणी आहे. ते साधारण पाणी 7 ते 8च फुटावर लागणार आहे. तुम्ही जे म्हणताय ना, आमची बाजू समजून घ्या. ती तुम्ही सांगितली तर तयारी आम्ही पूर्वीच केलेली आहे. पण त्यांना 8-1 फुटावर पाणी असेल तरच ते शोधू शकतात. तुमचा जो फ्लो आहे साहेब, तुम्ही लक्षात घ्या. उद्या फक्त आपण इथं आल्यानंतर वादावादी करण्यापेक्षा तुम्ही आत्ताच आम्हाला शब्द द्या का 10-11 वाजता तुम्ही जे काही टायमिंग सांगितलं आता, तुम्ही इथं आल्यानंतर निम्म्या फ्लोने पाणी करा. आम्ही ठीक आहे ना, तुमचं ते ऐकतो आम्ही. करण्याचा प्रयत्न करू. हा, कारण ती टीम आपण खाली उतरवल्यानंतर त्यांना लक्षात येणार आहे किती पाणी पाहिजे, किती नाही पाहिजे. त्याच्यानुसार आपल्याला कमी. ठीक आहे, पूर्णपणे नका बंद करू, मान्य आहे तुमचा. धोरणात्मक निर्णय घ्या. धोरणात्मक सांगा तसं. आता कॅमेरा तुम्ही किती वाजता उद्या सकाळी इथं येणार? रिजनेबल पाणी कमी करू एखाद्या तासासाठी 2 तासाचे जास्तीत जास्त. त्याच्याबरोबर आपण सगळा शोध आपल्या यंत्रणेमार्फत घेऊ. पोलिसांचं मत घेऊ, त्यांचं काय मत आहे, कशा पद्धतीने आपल्याला या प्रकारात आपल्याला मदत मिळते ते हिशोबाने. तुम्ही साहेब इथं किती वाजता येणार? पण तुम्ही आल्यानंतरच ते पाणी कमी करू शकता ना. तसं आम्हाला नाही आपण सूचना देऊन द्या, काय अडचण नाही. ठीक आहे. हा, मग किती वाजता तसं हे करणार तुम्ही आम्हाला? ते 11च्या हा, म्हणजे 11 वाजता आम्ही सगळे इथं हजर होतो. तुम्ही पण या. हजर राहायची गरज नाही धरणावर. तुम्ही जागेवर. आणि आमचा कोणच्यावर विश्वास नाही. काय झालंय साहेब, 24 तास झालेत, आमचा विश्वासच नाहीये. आमची विनंती आहे, परत एकदा विनंतीला मान द्या आमच्या. नाही विनंतीला मानच आहे तुमच्या.
का, फक्त याच्यामध्ये आता जे काही प्रश्न आहे ते आहेच, ते काही आपण ना करू शकत नाही. आपण तुम्हाला उद्या मदत करू शकत नाही. ठीक आहे, आमची विनंती आहे बॉडी सापडेपर्यंत आम्हाला तेवढं सहकार्य करा. बाकी आमची काहीच तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये. इच्छा आहे ते काही सापडा येऊ म्हणून. फक्त आता काय होतं, आपल्या नैसर्गिक गोष्टी आपल्या हातात नसतात. म्हणून माझी विनंती आहे, पोलिसांकडे पण आपण माहिती घ्या की अशा परिस्थितीत आपल्याला किती वेळ लागतो, काय लागतं, त्या हिशोबाने तुम्ही साहेब 2 तास पाणी बंद करा, नाही बॉडी सापडली जबाबदार आम्ही. सगळं 2 तास करा. बॉडी फुगून येणार. ठीक आहे, 11 समजा याच्यातल्या याच्यात साहेब सकाळपर्यंत जर बॉडी फुगून आली ना वरती तर ती गरज लागणार नाही, तुम्हाला हे पण सांगतो. पण जर बॉडी फुगून वर आली नाही तर तुम्ही जसं म्हणताय ते आपल्याला परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा लागेल. काय होतं सर याच्यामध्ये ना, खरोखर म्हणजे त्या अडचणी आहे त्या आहेत. आहे, आम्हालाही 100% मान्य आहे. तुम्ही पाण्याचा फ्लो कमी केला, खाली आरडाओरड होणारे, तिकडच्या पुढाऱ्यांचे फोन तुम्हाला येणार आहे, 100% आम्ही तुमच्या मताशी सहमत आहे. पण आमची एवढी ठीक आहे, 11 वाजता आमचा तुम्हाला फोन येईल. वाणी साहेब बोलताय तुमच्याशी. एक मिनिट. नांदूर साहेब, तुम्ही ऐका तुम्ही ऐका स्पीकर ऑन आहे. तुम्ही धोरणात्मक निर्णय घेणार आहे. उद्या 11 वाजता तुम्ही पाणी कमी करणार आहे. आपण पोलिसांचं म्हणणं घेऊ, रेस्क्यू टीमचं म्हणणं घेऊ, ते जसं जसं सांगतील तसं आपण मार्ग काढू. तुम्ही पॉझिटिव्ह राहा, ग्रामस्थ पॉझिटिव्ह राहतील, पोलीस पॉझिटिव्ह राहतील. शेवटी ते तुमचे आमचे भाऊ आहे, बहीण आहे, मुलगी आहे. चला साहेब, आंदोलन संपलं. 1 मिनिट सरपंच साहेब काय म्हणतात, आंदोलन संपलं का सांगा. आम्ही आता थांबतोय या ठिकाणी, म्हणजे आंदोलन थांबवतोय. उद्या सकाळी आमची विनंती आहे, तुम्ही पण या तुमच्या वेळात 11 वाजता फक्त या अधिकाऱ्यांना इथलं तुम्ही सूचना द्या. गाईडलाईन करा संपलं. नाही तर उद्या फक्त परत आम्हाला तेच म्हणजे आरडाओरड करायला लावू नका, आम्हाला इथे यायला लावू नका. विनंती. आता कॅमेऱ्यावर बोलले. आणि साहेब तुम्ही पण या उद्या. साहेब मी असणारच आहे. ठीक आहे साहेब. धन्यवाद साहेब. थांब. तुमचं आता अधिकाऱ्यांशी बोलणं झालं, तुम्ही आता फोनवर आम्ही ऐकलं की तुम्ही त्यांना सांगितलं की आम्ही आता या ठिकाणी थांबतोय. काय अधिकाऱ्यांशी चर्चा झाली, त्यांनी काय शब्द दिले? नन्नार साहेबांशी अशी चर्चा झाली की उद्या 11च्या दरम्यान जे काही पाण्याचा प्रवाह जो आहे तो निम्म्या याने कमी करण्यात येईल. आणि त्यानंतर आपण जी काही इथली स्थानिक मुलं आहेत त्यांना घेऊन हे पूर्ण शोध मोहीम राबवणार आहे. जोपर्यंत ती बॉडी मिळत नाही आहे तोपर्यंत आपण त्यांना शोध मोहीम चालू ठेवणार आहे. पूर्णपणे पाण्याचा फ्लो त्यांनी सांगितले बंद करता येणार नाही. ठीक आहे, त्यांची अडचण असेल, पण त्यांना आजही दिवसभर आम्ही विनंती, आक्रोश काय आहे, दिवसभर हिरामन शिंगोटे असतील किंवा मी असेल, दिवसभर विनंती करून सुद्धा या विनंतीला एकानेही मान दिला नाही. त्यातल्या अधीक्षक अभियंत्यांचं असं म्हणणं आलं की तुम्हाला उड्या टाकण्यासाठी आम्ही पाठ तयार केलेले नाहीत. आता ठीक आहे, त्यांना उड्या टाकण्यासाठी त्यांनीच पाठ तयार केले असेल असं आमचं आज म्हणणं आलं. पण आमचं म्हणणं साधं आहे आज की आमची अडचण संपली, आमचं त्यांच्याशी वाद वैयक्तिक नाही. आमच्या जनतेचं जी काही अडचण आहे ती एकदा सुटली की आमचं पाणी सोडण्याला विरोधच नाही. उद्या सकाळी किती वाजता? उद्या सकाळी 11 वाजता त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना फोन करायचा शब्द दिलेला आहे. आणि या ठिकाणी नारायणगावचे पोलीस अधिकारी असतील किंवा आमच्या आळीपाट्याचे पोलीस अधिकारी असतील ते या ठिकाणी येणार आहेत. आणि आमची जी काही मुलं आहेत या सर्वांच्या एकत्रित याच्यातून मदतीतून आम्ही हे शोधायचा प्रयत्न करणार आहोत. आणि सर्वजण आमची एवढीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर ही बॉडी मिळावी, जेणेकरून आमच्या लक्षात येतं आहे की त्यांना वरिष्ठांचे फोन येत असतील, पाण्याचा प्रवाह कमी होतो आहे, खाली पाणी नाही आहे, उन्हाळा आहे, या सगळ्या अडचणी आमच्याही लक्षात आहे. कारण आम्ही लोकप्रतिनिधी आहे, अडचणींना त्या आम्ही सामोरं गेलेलो आहे. पण आमची परत एकदा अधिकाऱ्यांना विनंती, आज दिलेला शब्द त्यांनी उद्या पाळावा, एवढीच नम्रतेची विनंती. शब्द पाळला नाही तर तुमची भूमिका काय राहील? जर उद्या 11 वाजता त्यांनी पाण्याचा प्रवाह कमी केला नाही, जर त्यांनी आज दिलेला शब्द, ऑन कॅमेरा दिलेला शब्द जर पाळला नाही तर आम्ही स्वतः पाणी हे बंद करणार. त्या ठिकाणी आमच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले तरी चालतील, आम्ही त्याला घाबरत नाही. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड
निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.